पालक ही वर्षभर उपलब्ध असणारी पालेभाजी आहे। या भाजीत अ व क ही जीवनसत्व तसंच प्रोटीन्स, कॅल्शियम, लोह, फॉस्फरस ही खनिजे भरपूर प्रमाणात असतात। पालकाची भाजी, पालकाचं सूप, पालक पनीर, पालकाची भजी हे पदार्थ आपण बऱ्याच वेळा खातो। आज आपण या पालकापासूनच ताकातली पालकाची भाजी करणार आहोत। तर ताकातली पालकाची भाजी बनवण्यासाठी एक जुडी पालक आपण स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेला आहे आणि हा पालक आपण कुकरच्या डब्यामध्ये घातलेला आहे। त्यानंतर 1 टेबलस्पून इतकी चणा डाळ आपण कोमट पाण्यामध्ये 1 तास भिजवून ठेवलेली आहे। तसंच 1 टेबलस्पून इतके शेंगदाणे सुद्धा आपण कोमट पाण्यामध्ये 1 तास भिजवलेले आहेत। आता या चणा डाळीमधलं पाणी काढून आपण ही डाळ या पालकामध्ये घालणार आहोत। तर यातलं पाणी आपल्याला व्यवस्थित काढून घ्यायचं आहे। त्यानंतर ही चणा डाळ आपण या पालकावर घालणार आहोत। तर डाळ आपल्याला अशी पसरवून या पालकावर घालायची आहे, यामुळे डाळ व्यवस्थित शिजते। त्यानंतर शेंगदाण्यामधलं सुद्धा पाणी काढून आपण हे शेंगदाणे सुद्धा या पालकामध्ये घालणार आहोत। तर शेंगदाणे सुद्धा खूप छान भिजलेले आहेत। त्यानंतर 1 हिरवी मिरची आपण या पालकामध्ये घालणार आहोत। तर हिरवी मिरचीचे असे 2 तुकडे करून आपण ते यामध्ये घातलेले आहे। तिथे मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। त्यानंतर पाव कप इतकं पाणी आपण या पालकात घालणार आहोत आणि हा डबा कुकरमध्ये ठेवून कुकरच्या 2 शिट्ट्या काढून घेणार आहोत। तर 2 शिट्ट्यांमध्ये पालक आणि डाळ व्यवस्थित शिजतात, तुम्ही पाहू शकता। तर आता या पालकामधलं जे एक्स्ट्राचं पाणी आहे हे एका वाटीमध्ये आपण काढून घेणार आहोत। तर हे पाणी व्यवस्थित आपल्याला या वाटीमध्ये काढून घ्यायचं आहे। हे पाणी नंतर आपण भाजीमध्ये वापरणार आहोत। तर यातलं पाणी काढून झाल्यानंतर आता हा पालक आपल्याला पळीच्या साहाय्याने व्यवस्थित घोटून घ्यायचा आहे। यामध्ये जर पाणी असेल तर पालक व्यवस्थित घोटला जात नाही, यासाठी आपण हे पाणी बाजूला काढून ठेवलेलं आहे। आता पालक व्यवस्थित घोटला जावा यासाठी आपण यामध्ये 2 टेबलस्पून इतकं बेसन घालणार आहोत। आता हे बेसन सुद्धा या पालकामध्ये आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आणि बेसन मिक्स करून झाल्यानंतर आपण पळीच्या साहाय्याने हा पालक असा छान घोटून घेणार आहोत। यामध्ये जी मिरची घातलेली आहे ती मिरची सुद्धा आपल्याला मॅश करून घ्यायची आहे। अशा पद्धतीने आपण पालक व्यवस्थित एकजीव करून घेणार आहोत। तर आता इथे पालक छान घोटून झालेला आहे। आता हा घोटलेला पालक आपण एका पॅन मध्ये काढून घेणार आहोत। आता यामध्ये 1.5 कप इतकं ताक आपल्याला घालायचं आहे आणि मगाशी पालकाचं जे पाणी आपण बाजूला काढून ठेवलं होतं ते पाणी सुद्धा आपण यामध्ये घालणार आहोत। आता हे सगळं व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर आता ही भाजी आपण गॅसवर ठेवणार आहोत आणि मंद आचेवर ही भाजी आपल्याला छान उकळून घ्यायची आहे। भाजी उकळवत असताना मधून मधून आपल्याला ती अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायची आहे, कारण बेसन खाली बसून ताक वेगळं आणि बेसन वेगळं असं होत नाही, याकरता मधून मधून आपण ही भाजी अशी मिक्स करून घेणार आहोत। आता भाजीला उकळी येईपर्यंत आपण फोडणीची तयारी करून घेऊया। तर फोडणीसाठी साधारण 7-8 लसणाच्या पाकळ्या आपण सोलून घेतलेल्या आहेत आणि बत्त्याच्या साहाय्याने हा लसूण आपण असा ठेचून घेणार आहोत। तर लसूण असा ठेचून घेतल्यामुळे या लसणाचा जो स्वाद आहे तो भाजीमध्ये खूप छान उतरतो। आता लसूण इथे ठेचून झालेला आहे। आता फोडणीसाठी एका पळीमध्ये आपण 5 ते 6 चमचे तेल गरम करणार आहोत। आता तेल छान गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरं आपण घालणार आहोत। त्यानंतर पाव चमचा हिंग घातलेला आहे आणि आता हा ठेचलेला लसूण यामध्ये आपण घालून घेणार आहोत। आता हा लसूण आपल्याला छान गोल्डन कलरवर येईपर्यंत तळून घ्यायचा आहे। ही फोडणी आपल्याला मंद आचेवर करायची आहे। आता यामध्ये पाव चमचा हळद घालून आपण गॅस बंद केलेला आहे आणि 1 लाल मिरची आपण यामध्ये घालणार आहोत।
आता अर्धा चमचा लाल तिखट आपल्याला यामध्ये घालायचं आहे. इथे तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि फोडणीमध्ये तुम्ही कढीपत्तासुद्धा घालू शकता. आता ही फोडणी आपल्याला या भाजीला द्यायची आहे आणि साधारण अर्धा मिनिट यावर झाकण ठेवून ही भाजी आपल्याला उकळून घ्यायची आहे. त्यानंतर झाकण काढून ही फोडणी आपण यामध्ये छान मिक्स करून घेणार आहोत. तर इथे फोडणी देतानाचा जो व्हिडिओ आहे तो माझ्याकडून चुकून स्किप झालेला आहे. आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत आणि आता हे मीठसुद्धा आपल्याला या भाजीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता मीठ घातल्यानंतर साधारण 2 ते 3 मिनिटं मंद आचेवर ही भाजी आपण छान उकळवून घेणार आहोत. तर आता इथे आपली भाजी छान तयार झालेली आहे. आता गॅस बंद करून आपण ती भाजी सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊया. तर तुम्ही पाहू शकता आपली भाजी खूप छान एकजीव झालेली आहे. पालक वेगळा, पीठ वेगळं किंवा पाणी वेगळं असं अजिबात झालेलं नाही आहे. तर ही भाजी थोड्या वेळानंतर यामध्ये बेसन घातलेलं आहे, त्यामुळे थोड्या वेळानंतर या भाजीला थोडा अजून दाटसरपणा येतो. ही भाजी तुम्ही पोळीसोबत खाऊ शकता, भातासोबत खाऊ शकता किंवा अशीच नुसती खायलासुद्धा ही भाजी खूप छान लागते. तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून पहा आणि तुमचा अनुभव कमेंट बॉक्समध्ये शेअर करायला विसरू नका. थँक्यू.